खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास 4 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 30,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। विटा येथील जिल्हा न्यायाधीश 1 व अतिसत्र न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी ही शिक्षा सुनावली। दंडातील 20,000ची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही दिला। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट आरती एन साटविलकर, ॲडव्होकेट अनिल एन कुलकर्णी यांनी काम पाहिले। संतोष उर्फ राजू माणिक पाटोळे व 29 राहणार वेजेगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे। दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी संध्याकाळी पीडिता ही दूध डेअरीतून दूध घालून एकटीच घरी जात असताना भिकवडी रोडवरील पुलाचे वरील बाजूस आरोपी हा पीडितेशी झोंबाझोंबी करून तिला शेतामध्ये ओढत नेण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला। याबाबत पीडितेने तात्काळ विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी.के. कनेरे यांनी केला। सबळ पुरावा मिळाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले। सदर कामे विटा पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस शिपाई नीलम जगदाळे, महिला पोलीस शिपाई भाग्यश्री नांगरे, त्यावेळी विटा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सीताराम निकम, सांगली पैरवी कक्षातील सुनीता कांबळे व रेखा खोत यांनी मदत केली।